केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधक आमनेसामने आले आहेत। संसदेत या विधेयकाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केल्याचा आरोप करत भाजपनं देशभर आंदोलनाची हाक दिली आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातही बुधवारी भाजपच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। शहरातील हुतात्मा चौक इथं आयोजित या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध केला। यावेळी बोलताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली। महिलांच्या सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे। महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे असा आरोप करण्यात आला। तसंच सोलापूरच्या महिला खासदारांनीही या विधेयकाला विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त करण्यात आला। महिला प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी असलेल्या विधेयकाला महिला खासदारांनीच विरोध करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। यामुळे जनतेमध्ये त्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे असंही आंदोलनकर्त्यांनी नमूद केलं। आंदोलनादरम्यान काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिला विरोधी काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यासह देशभरात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे हा विषय आगामी काळातही चर्चेचा केंद्रबिंदू राहणार आहे। भारत माता की जय, वंदे मातरम, मातरम, मातरम। नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या फूल नहीं चिंगारी है, फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है। धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो, धिक्कार सो। भारत महिलांना 33% आरक्षण देण्याचं जे प्रयत्न होता आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या प्रकारे महिलांसाठी न्याय देण्यासाठी हे कायदा आणलेला होता आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणलेलं होतं। पण तरीसुद्धा आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे या एक महिला असून महिलांना न्याय देण्याचं काम ते आज करू शकत नाही आहेत, तर त्यांचा विरोध टोटली होत आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महिलांसाठी लाडकी बहीण योजना असू दे, लखपती दीदी योजना असू दे, त्यांनी महिलांना एक सन्मान म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। पण एक स्त्री असून, एक महिला असून, आपल्या प्रणितीताई शिंदे ह्या एक महिला असून सुद्धा ते विरोध करत आहे आणि या गोष्टीचं टोटली आम्ही काँग्रेसच्या विरोधात किंवा जे काँग्रेस विरोध करत आहे त्यांच्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो। आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिलाच्या सक्षमीकरणासाठी म्हणून एक महिला आरक्षणाचं 33% आरक्षणाचं एक विधेयक आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं। आपण नेहमी बघत असतो की काँग्रेस महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा मारत असते, पण या आरक्षणाच्या निमित्ताने काँग्रेसचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे तो इथं उघड पडलेला आहे। मला काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कितीही महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, कितीही मोठमोठी भाषणं केली, तर तुमच्या मनात जे काही आहे ह्या विधेयकाच्या, या आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने तुमचा जो चेहरा आहे तो उघडा पडलेला आहे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला सक्षमीकरणाचा खरा जो हा आरक्षणाचा विधेयक आणला होता, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे जे विधेयक आणलं होतं त्याला विरोध करून काँग्रेसने त्यांची नीच मानसिकता ही दाखवलेली आहे। आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी, आमच्या खासदार यांनी देखील त्या विरोधात मतदान केले। त्या स्वतः एक महिला आहेत
त्यांना समजायला पाहिजे होतं की सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या संख्येने महिला आहेत, त्या महिलांनी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्यांचा कुठंतरी विश्वासघात करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने आणि या प्रणिती शिंदेनी केलेलं आहे असं मला वाटतं.